नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. सीसीआयची कापूस खरेदी 50 लाख गाठीवर, खुल्या बाजारालाही मिळाला आधार. तेलंगणात सर्वाधिक झाली खरेदी. महाराष्ट्रात 12 लाख गाठीची झाली खरेदी. बांगलादेश भारतातून घेणार 50,000 टन तांदूळ. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचा निर्णय. रब्बीत मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ. पेरणी अंतिम टप्प्यात, सूर्यफुलाचा पेरा घटला. कृषी विभागाची माहिती. यंदा दमदार पावसामुळे मका पिकाने गहू, हरभरा या प्रमुख पिकांना टाकले मागे. राज्यात आतापर्यंत 92% पेरण्या पूर्ण. शेतकऱ्यांचे नुकसान टाळून सोयाबीनची खरेदी करावी, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन. लातूर जिल्ह्यातील बातमी. गव्हावर रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादन घटणार. गव्हाला 2300 ते 2600 रुपये प्रति क्विंटल मिळतोय भाव. अकोला जिल्ह्यातील अपडेट. रब्बी पीक स्पर्धेत जिंका 50,000पर्यंतची बक्षिसे. शेतात घाम गाळून पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे आता चीज होणार आहे. कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2025 साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50,000पर्यंतचे बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. अटी आणि नियम यांचे पालन करून शेतकरी या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. नाफेडचा धसका, व्यापाऱ्यांनी वाढवले सोयाबीनचे दर. क्विंटल मागे 300 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांचा फायदा. नाफेडकडे असंख्य शेतकऱ्यांची नोंदणी. हमीभावामुळे बदलले बाजाराचे गणित. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. रब्बी हंगामासाठी ई पीक पाहणी सुरू. 2025-26 साठी ई पीक पाहणी नोंदणी सुरू झाली असून लवकरात लवकर शेतकऱ्यांनी डिजिटल क्रॉप मोबाईलद्वारे स्वतःच्या स्तरावर पीक पाहणी नोंदणी करावी, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी होणार चिंतामुक्त. सौर कृषी पंपाच्या तक्रारीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे केले आवाहन. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. परदेशात फळे भाजीपाला पाठवा, आधी नोंदणी करा, मग लाखो रुपये कमवा. जिल्ह्यातून केळी, संत्रा, लिंबूची केली जाते निर्यात. शेतमालाची निर्यात करण्यासाठी केल्या जात आहे उपाययोजना. 15 राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या, थेट खात्यात येतात पैसे. महिलांसाठीची थेट आर्थिक मदत योजना 5 वर्षात 1 वरून थेट 15 राज्यांमध्ये लागू. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर झाला परिणाम. आता पीओपी मूर्तीवरची बंदी कोर्टाने उठवली. कारागिरांना आले अच्छे दिन. 16 ठिकाणी करण्यात आले विसर्जनाची सोय. जिथे नेटवर्क नाही तिथेही मोबाईल चालणार. संकट काळात आता मिळेल इंटरनेट. मोबाईल फोनला सिग्नल देणारा ब्लूबर्ड ब्लॉक 2 हा संचार उपग्रह अवकाशात पोहोचला. नो सिग्नल शब्द झाला इतिहासात जमा. आता बिनधास्त करा शुभमंगल. खात्यात 2.5 लाखांचा आहेर येणार. अनुदानात घसघशीत वाढ करण्यात आली असून सामाजिक समतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल असणार आहे. राज्य शासनाने दिव्यांग अव्यांग विवाह करणाऱ्यांना आता थेट त्यांच्या खात्यावर 2.5 लाख रुपये जमा करण्यात येणार असून ही योजना लवकरच अंमलात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. संभाजीनगरला बिबट्यांचा विळखा. 9 तालुक्यातील 44 गावात फोडली डरकाळी. ऊस तोडणी, मका सोंगणीमुळे बिबट्यांचा मुक्काम बदलला. शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. संभाजीनगरमधील अपडेट. सीसीआय कापसाच्या पैशावर बँकेचा डल्ला. शेतकऱ्यांच्या तक्रारीने खळबळ. कर्जवसुली थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, युवा सेनेचा इशारा. शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. डॉ. अमोल झापे यांनी केले शेतकऱ्यांना आवाहन. अकोल्यात शनिवारपासून ॲग्रोटेक राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास सुरुवात.
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंतीनिमित्त अकोल्यात भरणार कृषी प्रदर्शन. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट.